नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे जन्मतः बाळाचे असलेल्या हृदयविकारांचे शंका निरसन. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर ललित गुणवंत सुधा लवणकर. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर ललित लवणकर हे इंटरव्हेन्शनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहेत. डॉक्टर ललित यांचे MBBS हेचे शिक्षण मुंबई विद्यापीठ येथे झालं असून DNBचे शिक्षण हे त्यांनी KMCH कोयंबतूर तामिळनाडू येथून पूर्ण केलं. तसेच हे FNB पेडियाट्रिक कार्डिओलॉजीचे शिक्षण नॅशनल बोर्ड दिल्ली अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथून त्यांनी पूर्ण केलं. डॉक्टर ललित हे उत्तर महाराष्ट्रातील प्रथम बाल हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि ते गेल्या 7 वर्षांपासून गुणवंत चाइल्ड हार्ट केअर सेंटर नाशिक येथे आपली सेवा देत आहेत. आतापर्यंत डॉक्टर ललित यांनी 40,000हून अधिक रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि 1,500 पेक्षा अधिक बिना टाका हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे त्यांनी केलेल्या आहेत, ज्यामध्ये 800हून अधिक बाळांचे वजन हे 5 किलोहून कमी, तर यामध्ये एकाचं वजन फक्त 950 ग्रॅम होतं. तर या सर्व शस्त्रक्रिया म्हणजे हृदयाचे छिद्र बंद करणं, ASD, VSD, PDA, डिव्हाइस क्लोजर आणि धडपांचे अडथळा दूर करण्याच्या शस्त्रक्रियांचाही यामध्ये समावेश आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सगळ्यात पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की हृदयाला छिद्र असणं, हृदयाला होल असणं आपण म्हणतो, नेमकं काय असतं आणि हे किती डेंजर आहे, किती गंभीर आजार आहे हा? हो, मुख्यतः हृदयाला जे असणारे जन्मतः आजार असतात त्यांच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे छिद्र असणं आणि दुसरं म्हणजे झडपांचे आजार असणं किंवा हृदयातनं जी मोठ्या आकाराची रक्तवाहिनी निघते, जिला आपण एओर्टा असं म्हणतो, महारोहिणी, तिला असणारा अडथळा. तर हे ढोबळमानाने ह्या 3 कॅटेगरीजमध्ये हे आजार डिवाइड केले जातात. आणि त्यानंतर छिद्र असणं म्हणजे हे छिद्र काही हृदयातनं आतनं बाहेरपर्यंत दिसून येतं अशातला भाग नाही, जो जनमानसामध्ये एक गैरसमज असतो. तो छिद्र असणं म्हणजे काय, हृदयाची रचना अशी आहे की हृदयाला एकूण 4 कप्पे असतात आपल्या हृदयाला आणि ते ढोबळमानाने एक उजवी बाजू आणि डावी बाजू याच्यामध्ये हे डिवाइड केलेलं आहे हृदय. तर उजव्या बाजूला आपल्या हृदयामध्ये सगळ्या शरीरातलं अशुद्ध किंवा निळं रक्त येतं, ते उजवीकडनं छातीमध्ये जातं. छातीमध्ये म्हणजे लंग्समध्ये, फुफ्फुसांमध्ये तिथे हे शुद्ध होतं, म्हणजे ऑक्सिजन याच्यामध्ये मिक्स होतो आणि हे सगळं रक्त मग हृदयाच्या डाव्या बाजूला येतं आणि तिथून सगळ्या शरीरात नेलं जातं. तर आपण बघितलं त्या पद्धतीने उजवीकडे अशुद्ध रक्त असतं आणि डावीकडे शुद्ध रक्त असतं. तर हे शुद्ध आणि अशुद्ध हे जे काही सेपरेशन आहे उजव्या आणि डाव्या बाजूचं, यांच्यामध्ये छिद्र असणं आणि त्यामुळे हे रक्त मिक्स होणं, अशुद्ध आणि शुद्ध, त्याला आपण म्हणतो की हे छिद्र असणं. तर हृदयाला छिद्र असणं म्हणजे हे काही आतून बाहेरपर्यंत दिसून येतं अशातला भाग नाही आहे. हे हृदयाच्या अंतर्गत 4 कप्प्यांच्यामध्ये हे छिद्र असतं आणि जिथे शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिक्स होतं आणि नॉर्मल फंक्शन्स करायला प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याला आपण म्हणतो छिद्र असणं. ओके. डॉक्टर, बरेच वेळा आपण ऐकतो की लहान म्हणजे जन्म झालेल्या बाळांना आधीपासूनच ते हृदयाला छिद्र असतं. तर असं जर असेल तर कसं ओळखायचं किंवा त्याची काही विशेष लक्षणं आहेत का? हो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या प्रेक्षकांसाठी, कारण आईला किंवा वडिलांना कसं समजणार, बाळ तर काही मोठ्या माणसासारखं सांगत नाही. तर जी ढोबळमानाने जी लक्षणं आढळून येतात जन्मतः असलेल्या हृदयाच्या छिद्रांची, ती लक्षणं पहिले 2 ते 3 आठवडे शक्यतो दिसून येत नाहीत आणि त्यानंतरच ही सगळी लक्षणं सुरू होतात. तर बाळाला जोरजोराने श्वास घेणं किंवा दूध पिताना थकवा येणं किंवा बाळाच्या कपाळावर दूध पिताना घाम येणं, ह्या पद्धतीची लक्षणं मुख्यत्वे आढळून येतात. तिसरं लक्षण म्हणजे बाळाचं वजन व्यवस्थित न वाढणं, कारण की बाळाला जर दूध पिताना त्रास होत असेल, दूध जर ते व्यवस्थित पद्धतीने पिऊ शकत नसेल, तर त्याचा ऑब्व्हियसली परिणाम त्याच्या वजन वाढीवर होणार आहे. तर ही 3 ते 4 मुख्य लक्षणं आढळून येतात जन्मतः असलेल्या हृदयाच्या छिद्रांमुळे. दुसरं एक लक्षण आढळून येतं की बाळाने निळसर दिसणं, कारण की जेव्हा ह्या छिद्रांमधनं अशुद्ध रक्त सगळ्या शरीरभर पसरायला लागतं त्यावेळेस बाळ निळसर दिसायला लागतं. तर ही 3 ते 4 मुख्यत्वे लक्षणं आहे. यातलं कुठलंही लक्षण आपल्या बाळाला जर आढळून आलं तर बाळाच्या आईवडिलांनी घाबरून न जाता आपले जे बालरोग तज्ज्ञ असतील, डायरेक्ट बाल हृदयरोग तज्ज्ञांकडे तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे. आपले जे बालरोग तज्ज्ञ आहेत, पिडियाट्रिशियन्स आहेत, त्यांच्याकडे जावं, आपल्या बाळाची तपासणी करून घ्यावी. जर त्यांनी सांगितलं तर आपण पुढे बालहृदयरोग तज्ज्ञांकडनं बाळाची 2D इकोची तपासणी करून घ्यावी, की ज्या तपासणीमध्ये जशी प्रेग्नन्सीमध्ये जी सोनोग्राफी केली जाते त्याच पद्धतीची ही तपासणी असते, सोनोग्राफी, ज्याला आपण हृदयाची सोनोग्राफी किंवा 2D इको असं म्हणू शकतो. आणि त्यामध्ये ही तपासणी केली की योग्य पद्धतीने निदान केलं जातं. फक्त मी इथे सुचवू इच्छेल
की आपल्याला ही तपासणी बालहृदयरोग तज्ज्ञांकडूनच करायची आहे. जसं आपण आपल्या लहान बाळाला पिडियाट्रिशियनला बालरोग तज्ज्ञांना दाखवतो, तसंच जन्मता असलेले हृदयाचे आजार किंवा लहान बाळांचे आजार आहे यासाठी आपल्याला बालहृदयरोग तज्ज्ञांकडूनच ही तपासणी करणं गरजेचं आहे. ओके. तर आत्ताच तुम्ही 2D इकोचं सांगितलं. तर जेव्हा आपल्याला क्लिअर होतं की हृदयात छिद्र आहे, तर मग अशा वेळी काय करू शकतो आपण? ऑपरेशनच करावं लागतं का? हो. हे एक अजून महत्त्वाचा प्रश्न आहे की हृदयाला छिद्र म्हटलं की सगळे आई वडील किंवा पालक गर्भगळीत होतात आणि साहजिक आहे. लहानग्याच्या जीवाचा प्रश्न किंवा हृदयाचा प्रश्न म्हटला की अतिशय सौम्यपणे आणि नाजूकपणे हा हाताळावा लागतो. छिद्र आहे म्हणजे प्रत्येकालाच ऑपरेशनची गरज पडेल अशातला हा विषय नाही आहे. काही छिद्र जी छोट्या आकाराची असतात ती आपणहून वाढत्या वयानुसार बंद होऊ शकतात. काही मध्यम आकाराची असतील तर त्यांच्यामुळे हृदयावर जर परिणाम होत असेल तर आपल्याला काही औषधं सुरू करावी लागू शकतात आणि आपण त्यांच्यामध्ये वाट बघतो. त्यांच्यामध्ये आपण कालांतराने ऑपरेशन्स गरज पडल्यास करू शकतो. जी मोठ्या आकारांची छिद्र असतात किंवा ज्यांच्यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतोय, ज्यामुळे बाळाचं जगणं असह्य होत आहे, त्याच छिद्रांना आपण लवकर ऑपरेशनचा निर्णय घेतो. अन्यथा बऱ्याचशा म्हणजे मी म्हणेल की एक साधारणतः 50 ते 60% छिद्रांमध्ये आपण वाट बघू शकतो. 40 ते 50% छिद्रांना आपल्याला लवकर ऑपरेशनची गरज पडू शकते. आणि पुन्हा महत्त्वाचा विषय की हे छिद्र हृदयामध्ये कुठे आहे त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी ठरतात की याला आपल्याला ऑपरेशनची गरज आहे लगेच, की आपण थांबू शकतो, की औषधं सुरू करू शकतो. ओके. डॉक्टर, जेव्हा जन्मतः असलेल्या बाळामध्ये हृदयरोगाचं जेव्हा निदान होतं, तेव्हा मग ते आपल्याला लगेच त्यावर ऑपरेशन करणं गरजेचं असतं, की आपण नंतर पण करू शकतो कारण का बाळ लहान असतं? हो. हे कन्सेप्ट आधी होता की बाळाचं वजन 6 किलो पाहिजे, 8 किलो पाहिजे, 10 किलो पाहिजे आणि त्यानंतरच आपण ऑपरेशन करू शकणार. आजच्या दिवसांमध्ये ज्यावेळेस एक्सपर्टीज वाढलेले आहेत, पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट व्यवस्थित संख्येने आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि एक्सपर्ट आहेत, स्किलफुल लोक आहेत, तर आता वजनाचा असा क्रायटेरिया राहिलेला नाही आहे की एवढं वजन झाल्यानंतरच आपण हे ऑपरेशन करायचं. आज जर जन्मत्या बाळाला जर त्रास असेल, 2.5-3 किलोचं जरी बाळ असेल तरी आपण त्याला लगेचच जर गरज असेल तरच ऑपरेशन केलं जातं, तर करू शकतो. जिथे गरज नसेल, जे छिद्र मध्यम किंवा छोट्या आकाराचं असेल त्यांच्यामध्ये आपण वाट बघतो आणि थांबतो. तर असा क्रायटेरिया नाही आहे फिक्स. छिद्र कुठे आहे, त्या छिद्रामुळे काय लक्षणं येत आहेत, काय त्रास होत आहेत, त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी ऑपरेशनच्या वगैरे निर्णय घेतले जातात. परंतु हे सगळे निर्णय बालहृदयरोग तज्ज्ञ यांच्या सल्ल्यानेच आपण घेतले गेले पाहिजेत. ओके. जेव्हा स्त्री गर्भवती असते तेव्हाच आपण याचं निदान करू शकतो का? आणि जर तसं होत असेल तर त्याच वेळेला आपण काही ट्रीटमेंट करू शकतो का, इफ पॉसिबल? हो, अगदी बरोबर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जसं आपण नेहमी म्हणतो त्या पद्धतीने. तर गर्भवती स्त्रीमध्ये आपण जे सोनोग्राफी जी केली जाते, रुटीन सोनोग्राफी ज्या स्कॅन्स असतात, त्यांच्यामध्ये एक ॲडिशनल सोनोग्राफी आपण एक्सपर्टीजकडनं, पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट किंवा काही तज्ज्ञ रेडिओलॉजिस्ट जे फिटल इकोची जी तपासणी असते, ती तपासणीमध्ये आपण ह्या हृदयाचे जे जन्मतः जे आजार असतात त्यांचं निदान होऊ शकतं. परंतु हे 100% निदान त्यावेळेस होत नाही, करू शकत नाही, कुणीही नाही करू शकत. कारण की गर्भ वाढत असतो आणि बरेचसे आजार जे आहेत जे कालांतराने निर्माण होणारे असतात, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की अप टू 80% आपण ॲक्युरेटली निदान देऊ शकतो की होणाऱ्या गर्भामध्ये जन्मतः हृदयाचा आजार आहे. आणि त्यानुसार मग ते कॅटेगरी करतो आपण की एक्झॅक्टली कुठला आजार आहे, याला काही करण्याची गरज पडेल का. शक्यतो इन जनरल 90 to 99% ऑफ द केसेसमध्ये आपल्याला गर्भवती अवस्थेमध्ये कुठल्याही ह्या आजारांना ट्रीटमेंट अवेलेबल नसते. आपल्याला फक्त हे आजारांचं आपण निदान आधी करतो आणि यांचे जे काही उपचार आहे हे जन्मानंतरच करतो. फक्त ॲडिशनल फॅक्टर आपल्याला काय ॲडव्हान्टेज मिळतो, प्रेग्नन्सीमध्ये जर समजा योग्य 20 ते 22 आठवड्यांच्या आधी हे निदान झालं आणि जर जन्मतः असलेला हृदयाचा विकार गंभीर आहे की ज्याच्यामुळे सर्वायवलचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा 2 ते 3 ऑपरेशन्स लागतील आणि क्वालिटी ऑफ लाईफ जन्मानंतर व्यवस्थित नाही राहणार, त्या केसेसमध्ये पॅरेंट्स कॅन डिसाईड की आपल्याला ह्या प्रेग्नन्सीमध्ये कंटिन्यू करायचं आहे की इथेच थांबायचं आहे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे फिटल इकोमध्ये आपण 80% पर्यंत शुअर होऊ शकतो. बरेचदा 100% निदान नाही मिळत, तर हे जन्मानंतरच हे बरेचसे जे काही आजार आहेत यांचं निदान आपण योग्य पद्धतीने करू शकतो. परंतु ढोबळमानाने आपल्याला ग्रॉस जे मेजर आजार आहेत त्यांच्यामध्ये हे निदान आधी कळू शकतं आणि त्यानुसार आपण त्या अनुषंगाने निर्णय घेऊ शकतो पुढचा. ओके. डॉक्टर, ASD, VSD आणि PDA म्हणजे काय? हो. हां, हे आता आपण एकदम स्पेसिफिक लिजन्स बरोबर आलेले आहोत. ASD म्हणजे एट्रियल सेप्टल डिफेक्ट,
ASD म्हणजे हे हृदयाचे जे वरचे जे 2 कप्पे असतात त्यांच्यामध्ये असणाऱ्या छिद्राला ASD असं म्हटलं जातं. युजुअली जसं आपण मघाशी विचारलं त्या पद्धतीने की कुठल्या छिद्राला कधी बंद करायचं, हे निर्णय बालहृदयरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतले गेले पाहिजे. ASD हे छिद्र जन्मतः दिसून येतं, परंतु 95% ऑफ द ASDच्या पेशंट्समध्ये 4 ते 5 वर्ष वयापर्यंत कुठलेही प्रॉब्लेम्स बाळाला येत नाही. त्याची वाढ व्यवस्थित सुरू राहते, वजन व्यवस्थित वाढतं, बाळाला कुठलाही त्रास होत नाही. म्हणून जनरली ASDजला 3 वर्ष वयापर्यंत बंद करण्याचा सल्ला दिला जात नाही. याच्यासाठी आपण वाट बघतो. वाट बघण्यामागे उद्देश हा असतो की एकतर बाळ मोठा होतोय, जेवढा बाळ मोठा तेवढा ऑपरेशनमधला असलेला धोका कमी, आणि काही जे छोटे ते मध्यम आकारांचे ASDज असतात ते वाढत्या वयाबरोबर बंद होऊ शकतात. परंतु 3 वर्ष वयाच्या नंतर जर मोठ्या आकाराचा जर ASD असेल तर मग तो बंद केला गेला पाहिजे. बाळाला लक्षणं जरी नसली तरी पुढे ह्या गोष्टीचा जाऊन त्रास होऊ शकतो, म्हणून 3 वर्षाच्या पुढे लार्ज ASDमध्ये थांबणं हे इंडिकेटेड नाही आहे. सेकंड तुम्ही जे विचारलं ते VSD, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, म्हणजे जे खालचे जे 2 कप्पे आहेत हृदयाचे यांच्यामध्ये असणाऱ्या छिद्राला VSD असं म्हटलं जातं. जर लार्ज VSD जर असेल, इथे ASDच्या विपरीत इथे गोष्टी आहेत. लार्ज VSD जर असेल तर जन्मानंतर लगेचच 2 ते 3 आठवड्यांनंतरच हा त्रास सुरू होतो आणि त्याला आपल्याला लवकर मोठ्या VSDमध्ये लवकर ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागू शकतो. मोठ्या VSDमध्ये जसं ASDमध्ये आपण बघितलं की 3 वर्षापर्यंत आपण थांबतोय, VSDमध्ये लार्ज VSDमध्ये आपण अगदी 1-2 वर्षाचा जरी वेळ गमावला सुरुवातीचा तर हे ऑपरेशन न करण्याची लेवल येते, कारण की छातीचे प्रेशर्स वाढत असतात मोठ्या छिद्रामुळे आणि भविष्यात आपण हे ऑपरेशन्स करू शकत नाही आणि ह्या बाळाला अतिशय त्रासाबरोबर त्याचं आयुष्य कंठावं लागतं आणि ते सुद्धा नॉर्मल आयुष्य राहत नाही, नॉर्मल लाईफस्पॅन राहत नाही. म्हणून मोठ्या VSDजमध्ये बरेचदा आपण वयाच्या 4 ते 5 महिन्याच्या आतच हे ऑपरेशन्स करायला सांगतो. त्याच्याच नंतर तुम्ही जे तिसरी जी गोष्ट विचारली ती PDA, पेटंट डक्टस आर्टेरियोसिस, म्हणजे ही एक हृदयाच्या अंतर्गत असणारी अतिरिक्त रक्तवाहिनी आहे ज्याला PDA असं म्हटलं जातं. PDA हा आहे जे प्रत्येक गर्भामध्ये याची गरज असते. जन्मानंतर ही रक्तवाहिनी आपोआप बंद होते 24 ते 48 तासांमध्ये. ही रक्तवाहिनी बंद नाही झाली म्हणून ती परसिस्टंट राहिली आणि तिचा जर आकार मोठा असेल तर तिलासुद्धा आपल्याला लवकर शस्त्रक्रिया करावी लागू शकते किंवा आपण 1 वर्ष वयापर्यंत जर बाळाला त्रास नसेल तर थांबू शकतो आणि 1 वर्ष वयाच्या नंतर हे ऑपरेशन्स आपण करतो रुटीनली. ओके डॉक्टर, जेव्हा ऑपरेशनची वेळ येते तेव्हा हे ऑपरेशन किती सेफ आहे किंवा याचा सक्सेस रेट काय आहे आणि या ऑपरेशनमुळे काही धोका निर्माण होऊ शकतो का? हो, ऑपरेशन्स हे 2 पद्धतीने केले जातात. एक तर ओपन हार्ट सर्जरी आहे की ज्याच्यामध्ये छाती उघडून हृदयापर्यंत पोहोचून टाक्यांद्वारे छिद्र बंद केले जातात किंवा रक्तवाहिनी PDA जर असेल तर तिला क्लोज केलं जातं क्लिपद्वारे किंवा लायगेशन टाक्यांच्याद्वारे. आणि दुसरी जी पद्धती आहे की जी गेल्या 25 वर्षांमध्ये अतिशय वेगाने झपाट्याने विकसित झालेली आहे की तिला आपण म्हणतो डिव्हाइस क्लोजरद्वारे, ज्याला थोडक्यात जसं मोठ्या माणसांमध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी केली जाते त्याच पद्धतीने आपण मांडीच्या शिरेमधनं हृदयापर्यंत पोहोचून लहान बाळांमध्ये जी हृदयाला असणारी जी छिद्र आहे ती बंद करतो. एक डिव्हाइस स्पेसिफिक डिव्हाइस असतं त्याद्वारे ही छिद्र बंद करतो किंवा आपण ही अतिरिक्त रक्तवाहिनी असेल PDA तर तिला आपण बंद करतो किंवा जे झडपांचे जे अडथळे असतात त्यांना आपण बलूनद्वारे हे मोठे करतो. आणि जर वयस्कर मुलं म्हणजे थोडीशी मोठी मुलं असतील 10-15 वर्षांच्या पुढची आणि त्यांच्यामध्ये झडप बदलण्याचं जरी ऑपरेशनची गरज असेल तर हे आपण काही झडपा हृदयाच्या बिना टाका शस्त्रक्रियेद्वारे मांडीच्या शिरेतनं पोहोचून आपण हे सगळे करू शकतो. यांना बाळाचं वजन किती आहे, छिद्राचा आकार किती आहे ह्यानुसार बालहृदयरोग तज्ज्ञ हे ठरवतात की कुठल्या बाळाला ओपन हार्ट सर्जरीची गरज आहे आणि कुठल्या बाळाला आपण डिव्हाइसद्वारे बंद करू शकतो. तर बालहृदयरोग तज्ज्ञ जे हे ऑपरेशन्स करतात त्यांचा निर्णय याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे की इकोची तपासणी कोणाकडनंही करू नये. हे जे मी आधी सांगितलं याच्यासाठी हे महत्त्वाची गोष्ट आहे की बालहृदयरोग तज्ज्ञांकडनं ही तपासणी का करावी, कारण की त्याचा आकार काय आहे, तिथे कुठल्या आकाराचं डिव्हाइस फिक्स केलं जाईल, हे सगळे निर्णय जे बालहृदयरोग तज्ज्ञ हे ऑपरेशन्स करतात तेच सांगू शकतात. म्हणून ही तपासणीसुद्धा आपण ह्या बालहृदयरोग तज्ज्ञांकडनं करावी की जे हे दुर्बीणचे ज्या शस्त्रक्रिया आहेत ते करतायत आणि त्यानंतर आपल्याला निर्णय घेणं सोपं होतं की आपल्याला ओपन हार्ट करायचं आहे की डिव्हाइसद्वारे करायचं आहे हे ऑपरेशन ते. ओके डॉक्टर, आता या आजाराच्या उपचार पद्धती ज्या आहेत त्याविषयी आपण थोडं बोलूयात, त्या कशा असतात? हो, जसं मी आत्ताच सांगितलं की ओपन हार्ट सर्जरी आणि डिव्हाइस दोन्ही प्रकारे हे आपण बंद करू शकतो. डिव्हाइस क्लोजरनी ज्या वेळेस बंद केले जातात छिद्र किंवा अतिरिक्त रक्तवाहिनी किंवा बलूनद्वारे झडप मोकळी केली जाते, याच्यामध्ये बाळाला आपण समजा आजच्या दिवशी ॲडमिट केलं की दुसऱ्या दिवशी साधारणतः ही प्रोसिजर केली की 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी रुटीनली आपण बाळाला घरी सोडू शकतो.
बाळाला वेदना होत नाही. ॲनेस्थेशियामध्ये हे ऑपरेशन सगळं केलं जातं 1 ते 1.5 तासाचा, डिपेंडिंग अपॉन कुठल्या ठिकाणी हे लिजन आहे, कशा पद्धतीचा हा आजार आहे, त्यानुसार इन जनरली 1 तासा ते 1.5 तासामध्ये हे ऑपरेशन पूर्ण केलं जातं. 24 तास आपण ICUमध्ये ॲडमिट ठेवतो, बाळाला अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो. त्याच्यात 24 तासाच्या नंतर आपण बाळाला घरी सोडू शकतो आणि बाळाच्या अंगावर कुठलाही व्रण येत नाही किंवा कुठलाही टाका दिसत नाही आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की ह्या बाळाचं हृदयाची शस्त्रक्रिया झालेली आहे, हृदयाचा प्रॉब्लेम होता याला आणि हा बाळा आज बिना टाका किंवा बिना कुठल्याही शस्त्रक्रियेचा व्रण घेता घरी जातो. 24 तासांमध्ये त्याला घरी जाता येतं. तर म्हणून प्रिफरेबली जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपण हे डिव्हाइस क्लोजर करतो. दुसरी पद्धती जी आहे ती ओपन हार्ट सर्जरी, ज्यामध्ये सपोज ॲडमिट केल्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी जर इमर्जन्सी असेल तर हे ऑपरेशन केलं गेलं तर साधारणतः एक 5 दिवसांपासून ते 10 दिवसांपर्यंत बाळाला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागू शकतो. व्रण दिसण्यासारखा राहतो. ह्या 2 पद्धतींनी आपण हे ट्रीटमेंट करतो. सक्सेस रेट जर म्हणाल तर डिव्हाइस क्लोजरचा एक्सपर्ट हँड्समध्ये स्किलफुल पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्टकडे सक्सेस रेट आहे अप टू 99%. जेवढं बाळाचं वजन जास्त, शक्यतो एक इन जनरल जर आपण बघितलं 5 ते 6 किलोच्या पुढचं जर वजन जर असेल तर आय कॅन से 99%च्या अबव हा रेट आहे. मी केलेल्या प्रोसिजर्समध्ये किंवा दुसरेही पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट जे सिनियर पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट प्रोसिजर्स करतात त्यांच्यामध्ये सक्सेस रेट हा अप टू 99% आहे, विच इज ॲट पार विथ द वर्ल्ड लेवल स्टँडर्ड्स. ओपन हार्ट सर्जरीमध्ये सुद्धा जर बाळाचं वजन 5 ते 6 किलोच्या पुढे आहे तर आय कॅन से 98 to 99% सक्सेस रेट आहे. जिथे जन्मता ऑपरेशनची गरज असते 2 ते 3 किलोच्या आसपासचं जर बाळ आहे तिथे सुद्धा मी म्हणेल का हा सक्सेस रेट 95%च्या पुढे आहे. तर एकंदर जर आपण बघितलं तर सक्सेस रेट खूप चांगला आहे. जेवढा पोटाच्या, हाडाच्या किंवा दुसऱ्या शस्त्रक्रियांसाठी सक्सेस रेट येतो तेवढाच हा सक्सेस रेट आहे. तर पालकांनी घाबरून जाऊ नये की हार्टचं ऑपरेशन आहे, बाळाचं ऑपरेशन आहे तर याचं पुढे काय भवितव्य. तर सक्सेस रेट खूप चांगला आहे. तर जर त्रास असल्यास याला पुढे जाण्यासाठी पालकांनी घाबरू नये ह्या ऑपरेशनसाठी. अगदीच. आता जन्मतः असलेल्या हृदयरोगाचा पुढच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो का, याविषयी थोडक्यात सांगाल? हो, जन्मतः जर हृदयाला जर त्रास असेल आणि तो जर आपण वेळेत जर करेक्ट केला तर याचा पुढच्या आयुष्यावर काहीही त्रास राहत नाही. जसं छिद्र असेल, ASD आहे, VSD आहे, PD आहे, जर ते वेळेत बंद केल्या गेलं आहे तर एखादा बाळ ते पूर्ण आयुष्य नॉर्मल जगू शकतो. तो कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ शकतो, तो स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो, त्याला ॲथलीट व्हायचं आहे, ॲथलीट होऊ शकतो, बॉक्सर व्हायचं आहे, जे काही स्पोर्ट्स दुसरा नॉर्मल बाळ त्याच्या वयाचा करू शकतो ते सगळ्या गोष्टी आपला बाळ करू शकतो ऑपरेशनच्या काही कालावधीच्या नंतर. जी छिद्र त्याची बंद होणारी असतात, मध्यम आकारांची असतात, त्या छिद्रांमध्ये तर काही विषयच येत नाही. तिथे तर आपण कुठलीही प्रोसिजर केलेली नसते आणि ते नॅचरली एक पूर्णतः नॉर्मल आयुष्य जगू शकतात बाळं. ओके. जाता जाता अगदी थोडक्यात, ज्यांना जन्मतः बाळाला हा त्रास असेल त्याची कशी काळजी घ्यावी थोडक्यात सांगाल? हो, जन्मतः जर त्रास जर आपल्या बाळाला सस्पेक्ट केला, मी आशा करेल की कुणालाच ही वेळ येऊ नये, पण जर आलीच ही वेळ तर काय करावं की आपल्या बालरोग तज्ज्ञांना दाखवावं. बालहृदयरोग तज्ज्ञांकडनं तपासणी करून घ्यावी 2D इकोची. जर आजार आढळून आला, गरज असेल, सर्जरी सांगितली असेल, डिव्हाइस क्लोजर सांगितलं असेल तर लगेच करून घ्यावं. त्यानंतर ज्या बाळांना औषधं देऊन वेट अँड वॉचचा सल्ला दिलेला असेल की ऑपरेशन सध्या करण्याची गरज नाही, आपण थोडं थांबूयात, त्या बाळांना आपल्याला काळजी अतिरिक्त ही घ्यायची की त्या बाळांना इन्फेक्शनचा धोका जास्त असतो, न्यूमोनियाचा धोका जास्त असतो. तर त्या बाळांना आपल्याला दुसऱ्या आजारी माणसांच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही, त्याला गर्दीमध्ये न्यायचं नाही. ह्या 2 गोष्टींची काळजी घ्यायची. आणि तिसरी म्हणजे महत्त्वाची, वजन व्यवस्थित वाढतंय की नाही हे 15 दिवसातनं एकदा जरी तपासणी केली तरी पुरेसं राहील. ओके. जाता जाता अगदी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? की सोनोग्राफी ज्या रूटीन गर्भवती अवस्थेत केल्या जातात त्यांच्यामध्ये हे नाही आहे की त्या सगळ्या नॉर्मल आहेत म्हणजे बाळाला जन्मतः असलेला हृदयाचा आजार नाही आहे. जर तुमच्या पिडियाट्रिशियनला डाऊट असेल तर निसंकोचपणे बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी 2D इकोची तपासणी करून घ्यावी. आजार असला तर आपल्याला भविष्यात त्याला बघता येईल की काय करण्याची गरज आहे. बरेचदा मी बघतो की पालक सांगतात की आधीच्या सगळ्या सोनोग्राफी नॉर्मल होत्या आणि आता छिद्र दिसून येते. तर असं नाही आहे. सगळ्या सोनोग्राफी जरी नॉर्मल असल्या तरी PDA किंवा ASD हे जन्माच्या आधी असतात, नंतरही दिसून येऊ शकतात. ओके. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं आपल्या प्रेक्षकांना, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. G24 तासचे पण थँक्यू.
तर प्रेक्षकांनो, आज आपल्यासोबत डॉक्टर ललित लवणकर होते. त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. लहान मुलांमध्ये जे जन्मतः छिद्र असतं त्यावर कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो, घाबरून न जाता वेळीच कशी त्यावर योग्य ठिकाणी ट्रीटमेंट घेऊ शकतो, यावर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर अशा बाळांची कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन केलं. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.